तर नमस्ते मुलांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वीचं प्रकरण 10व समीकरण। आणि मागच्या भागामध्ये आपण मुलांनो समीकरणाचा अभ्यास केलेला आहे, समीकरण कसं सोडवतात ते बघितलेलं आहे, चल उकल यांच्या संकल्पना बघितलेल्या आहेत। तर आता समीकरण अभ्यास झाल्यानंतर आज आपण मुलांनो इथे सराव बघणार आहोत। आणि सराव करताना आपल्याला खूप मजा येणार आहे मुलांनो, कारण सरावामध्ये प्रश्न दिलेले आहेत, त्याचे 2 पर्याय दिलेले आहेत आणि आपण अभ्यास चांगला केला त्याच्यामुळे सराव सुद्धा आपला खूप छान होणार आहे मुलांनो। आणि हे प्रकरण सुद्धा खूप सोपी आहे। तर बघूया आपण आता सरावाचा पहिला प्रश्न। पहिला प्रश्न काय आहे, समीकरणाच्या दोन्ही बाजूंवर प्रत्येक वेळी समान क्रिया केली तर मिळणारे समीकरण काय असते किंवा काय राहते। इथे बॉक्स मध्ये काय लिहायचं आहे, संतुलित की समान। तर बघा मुलांनो, समीकरणाच्या दोन्ही बाजूंवर प्रत्येक वेळी जी समान क्रिया केली तर मिळणारे समीकरण कसं राहते मुलांनो, अगदी बरोबर संतुलित राहणार आहे की समान, संतुलित राहणार आहे बघा। आणि आपलं उत्तर हे बरोबर आहे। आता आपण प्रश्न दुसरा बघूया। समीकरणात ज्या अक्षराची किंमत शोधायची त्या अक्षराला काय म्हणतात। समीकरणामध्ये आपल्याला ज्या अक्षराची किंमत शोधायची असते त्याला आपण काय म्हणतो मुलांनो, चल म्हणतो की उकल म्हणतो मुलांनो, अगदी बरोबर त्याला आपण चल म्हणतो। आणि आलेल्या उत्तराला, आलेल्या किमतीला आपण उकल म्हणतो। आता आपण तिसरा प्रश्न बघूया मुलांनो। प्रश्न क्रमांक 3 बघा, गणिती भाषेत कोणते चिन्ह संतुलित समीकरण दाखवते। बघा ह्या 2 चिन्हांकडे बघा, एक अधिकचं आहे आणि एक बरोबरचं आहे। तर गणिती भाषेमध्ये कोणतं चिन्ह आपल्याला संतुलित समीकरण दाखवते, अगदी सोपी आहे, बरोबर आहे, बरोबरचं चिन्ह। आणि उत्तर सुद्धा बरोबरच आहे मुलांनो। आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 4 आणि चौथा प्रश्न काय आहे, समीकरणाच्या बाजूंची अदलाबदल करून नवे समीकरण लिहिता येते। बघा मुलांनो, समीकरणाच्या बाजूची अदलाबदल करून नवे समीकरण लिहिता येते। लिहिता येते का मुलांनो, अदलाबदल केली तर बरोबर आहे की चूक आहे, सांगा मुलांनो। अगदी बरोबर, बरोबर आहे। समीकरणाच्या बाजूंची अदलाबदल करून नवे समीकरण लिहिता येते आणि हे उत्तर सुद्धा आपलं बरोबर आहे। आता 5वा प्रश्न बघा मुलांनो। 5वा प्रश्न काय आहे की इथे दिलेला आहे y वजा 3 बरोबर 11 या समीकरणाची उकल काढायची आहे। म्हणजे इथे y हे चल आहे मुलांनो आणि इथे आपल्याला उकल काढायची आहे। तर आपण कसं करूया, इथे y वजा 3 दोन्ही बाजूला आपण काय करूया, 3 हे मिळवूया। मग इथे काय येईल, y अधिक 0 बरोबर 11 आणि 3 14 म्हणजे y बरोबर किती आलं मुलांनो, 14, अगदी बरोबर आहे। म्हणून आपण 14 वर क्लिक करूया आणि बघा आपलं उत्तर हे बरोबर आहे मुलांनो। आता 6वा प्रश्न बघूया। एक संख्या व 3 यांची बेरीज 12 असते। तर बघा आपल्याला ही माहिती दिलेली आहे आणि दिलेल्या माहितीवरून आपल्याला काय बनवायचं आहे मुलांनो, समीकरण बनवायचं आहे। तर बघा आपल्याला इथे एक संख्या व 3 यांची बेरीज 12, तर एक संख्या बघा आपण x घेऊया। तर एक संख्या समजा आपण x घेतली व त्यांची बेरीज म्हणत आहे, बेरीज 3 बरोबर किती येईल म्हणत आहे, 12। म्हणजेच मुलांना उत्तर कोणतं राहणार आहे, पर्याय दुसरा। आपण x + 3 बरोबर 12 वर क्लिक करूया आणि आपलं हे उत्तर अगदी बरोबर आहे मुलांनो। आता आपण प्रश्न 7वा बघूया। 7व्या प्रश्नामध्ये बघा, इथे सुद्धा आपल्याला माहिती दिलेली आहे मुलांनो आणि दिलेल्या माहितीवरून आपल्याला समीकरण बनवायचं आहे। तर बघा, एका संख्येतून 8 वजा केल्यावर येणारी वजाबाकी 15 आहे। तर बघा इथे खाली माहिती दिली आहे म्हणतात आणि त्याच्या खालील माहिती अक्षर वापरून लिहा। अक्षर वापरून आपल्याला ही माहिती लिहायची आहे। तर कसं समीकरण बनेल बघा, एका संख्येतून, एक संख्या आपण समजा इथे बघा ए दिसत आहे, तर आपण ए घेतली। तर समजा एका संख्येतून 8 वजा केल्यास, म्हणून
आपण a मधून 8 वजा करूया तर येणारी वजाबाकी 15 असते, बरोबर 15. म्हणजेच आपलं उत्तर काय येणार आहे मुलांनो? बघा, आपलं उत्तर पर्याय क्रमांक पहिलं म्हणजे आपण इथे लिहू शकतो a वजा 8 बरोबर 15. तर मुलांना आपण याच्यावर क्लिक करूया आणि हे उत्तर आपलं बरोबर आलेलं आहे मुलांनो. आता आपण 8वा प्रश्न बघूया. 8वा प्रश्न बघा, इथे सुद्धा आपल्याला अक्षर देऊन आपल्याला अक्षर लिहून समीकरण बनवायचं आहे. 9 आणि 1 संख्या यांचा गुणाकार 72 आहे. तर बघा, आपल्याला संख्या घ्यायची आहे मुलांनो, 9 आणि 1 संख्या. तर ती एक संख्येला समजा आपण x मानलं आणि 9, तर आपण काय करू, 9 आणि x या संख्येचा गुणाकार म्हणून इथे गुणाकार चिन्ह देऊया आणि आपण ही संख्या कोणती मानली आहे, x, म्हणून इथे x लिहूया. बरोबर यांचा जो गुणाकार 72 येतं. म्हणून आपलं जे समीकरण बनणार आहे ते कसं बनलं, 9 गुणिला x बरोबर 72. बघा, पहिला पर्याय हे चूक आहे आणि हे पर्याय आणि हे सारखं आहे, म्हणून आपण 9 गुणिला x बरोबर 72 म्हणजेच आपण पर्याय क्रमांक 2 वर क्लिक करूया आणि हे उत्तर आपलं बरोबर आहे मुलांनो. आता बघा प्रश्न क्रमांक 9वा, एका संख्येला, आता एक संख्याच दिलेली नाहीये, आपल्याला ती संख्या अजून करायची आहे, समजायची आहे. तर एका संख्येला 6 ने भागल्यावर उत्तर 9 येते, त्याला भागल्यावर. तर बघा, आता संख्या समजा आपण x घेतली आणि त्याला भागल्यावर कितीने भागायचं, 6 ने भागल्यावर उत्तर किती आलं मुलांनो, तर उत्तर 9 येते. म्हणून आपण बघा x भागिला 6 बरोबर 9 हे उत्तर येते. तर बघा, 2 पैकी आपलं कोणतं समीकरण बरोबर वाटत आहे, हे म्हणजेच x भागिला 6 बरोबर 9. तर आपला पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे, म्हणून आपण 1 वर क्लिक करूया आणि हे उत्तर आपलं बरोबर आहे मुलांनो. आता आपला शेवटचा प्रश्न राहिलेला आहे सरावाचा 10वा प्रश्न. 10वा प्रश्न बघूया. एका संख्येची तिप्पट, तिप्पट म्हणजे डबल म्हणजे दोनदा, तिप्पट म्हणजे 3 टाइम्स, तीनदा. तर एका संख्येची जी डबल आहे, सॉरी तिप्पट आहे, ती 36 आहे. तर आता बघा, ती संख्या तुम्ही x घ्या, y घ्या, कोणती पण घ्या. तर एक संख्येला आपण कोणती घेतली आहे, x घेतलेला आहे आणि x ची तिप्पट म्हणत आहे म्हणजे 3x बरोबर किती आहे म्हणतात, 36 आहे. समजा बघा, आपल्याला इथं एका संख्येची डबल म्हटलं असतं तर आपण इथे 2x घेतलेलं असतं, पण इथे आपल्याला काय म्हणत आहे, एका संख्येची तिप्पट म्हणत आहे, म्हणून इथे 3x बरोबर 36 हे आपलं उत्तर राहणार आहे मुलांनो. इथे बघा अधिक करून दाखवलेलं आहे, हे चुकीचं आहे. आपल्याला तिप्पट म्हणत आहे म्हणजे 3 गुणिला x, 3x बरोबर 36 हे आपलं उत्तर आहे मुलांनो. म्हणजेच आपण पर्याय क्रमांक 2 वर क्लिक करूया आणि हे उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे मुलांनो. इथे आपला सराव, आजच्या जो समीकरण प्रकरणाचा सराव संपलेला आहे मुलांनो. आज आपण इयत्ता 6वीचं प्रकरण 10व समीकरणे याचा खेळ बघणार आहोत. मागील भागामध्ये आपण अभ्यास बघितलेला आहे मुलांनो आणि अभ्यासामध्ये आपण काय शिकलेलो आहोत, चल म्हणजे काय आहे, उकल म्हणजे काय आहे, त्याच्यानंतर आपण समीकरण कसे सोडवतात हे सुद्धा आपण बघितलेले होतं. तर आणि त्याच्यावर आधारित आपण सराव सुद्धा केलेला आहे. तर ह्याच अभ्यासावर आधारित आज आपण एक खेळ खेळूया. आणि बघा मुलांनो, खेळ इथे 5 प्रकारचे आपल्याला वेगवेगळे खेळ दिलेले आहेत. तर कोणता खेळ खेळूया तुम्ही सांगा. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण गिटारचा खेळ आता घेऊया मुलांनो. आणि बघा, इथे कसा 4 वेगवेगळ्या रंगाची गिटार दिलेली आहेत आणि प्रश्नाला 4 उत्तरे सुद्धा जी दिलेली आहेत. तर ज्या रंगाचं उत्तर, जे उत्तर आपलं बरोबर आहे मुलांनो, त्या समोरची बटन आपल्याला क्लिक करायची आहे आणि त्याच रंगाच्या गिटारवर क्लिक करायचं आहे. उत्तर बरोबर असेल तर मुलगा ते गिटार वाजवणार आहे. तर बघूया, इथे पहिला प्रश्न आहे, p/4 बरोबर 9/13. तर मुलांनो, इथे p ची किंमत काय आहे ती आपल्याला काढायची आहे. तर सांगा मुलांनो, याचं उत्तर काय राहणार आहे. पहिला पर्याय आहे 25, दुसरा पर्याय आहे 50, तिसरा पर्याय आहे 36 आणि चौथा पर्याय आहे
-36 म्हणजेच -36. तर 4 पैकी मुलांनो योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे पर्याय क्रमांक 4 वर मी क्लिक करते, म्हणजेच त्याच्यासमोर पिवळ्या रंगाची बटन आहे. तर बघूया आपण पिवळ्या रंगाच्या गिटारला क्लिक करूया. बघा उत्तर बरोबर असल्यामुळे मुलाने गिटार वाजवलेला आहे. आणि बघा इथे ऑटोमॅटिक आपलं उत्तर बरोबर असल्यामुळे नवीन प्रश्न आपल्या समोर आलेला आहे. आणि प्रश्न बघूया. y बरोबर 5 अधिक 1 म्हणजेच y किती होणार आहे मुलांनो? तर बघा y बरोबर 5 अधिक 1 किती होणार आहे? अगदी सोपं आहे, बरोबर आहे. 5 अधिक 1 म्हणजे 6, म्हणजेच 4 ऑप्शन पैकी कोणतं ऑप्शन राहणार आहे? आणि तुम्ही दिलेलं उत्तर आहे की y बरोबर 6 म्हणजे पर्याय क्रमांक 2. आणि याच्या समोर हिरवी बटन आहे, म्हणून मी हिरव्या रंगाच्या याच्यावर गिटारवर क्लिक करणार आहे. बघा, आणि हे सुद्धा उत्तर बरोबर आहे. आता पुढचा नवीन प्रश्न आलेला आहे. m-5 बरोबर -12. तर बघा m-5 म्हणजे m आपल्याला काय दिलेलं आहे मुलांनो? m-5 बरोबर -12. तर इथे 4 पर्याय दिलेले आहे मुलांनो. 4 पर्यायापैकी बघा, पहिला पर्याय आहे -7 म्हणजे -7, दुसरा पर्याय आहे 7, तिसरा पर्याय आहे 17 आणि आपलं चौथा पर्याय आहे -17 म्हणजे -17. तर बघा मुलांनो, हे इक्वेशन तुम्ही पटकन सोडवा आणि उत्तर सांगा. काय उत्तर राहील? बघा इथे m-5 बरोबर -12 होणार आहे. तर मग याचं उत्तर काय येईल? m ची किंमत मुलांनो, तर m इथे बघा -5 आहे. तर आपण संतुलित समीकरण बनवायचं आहे, तर आपल्याला ऍड करावं लागेल मुलांनो. बघा इथे m-5, तर आपण दोन्ही बाजूला 5 हे मिळवायचे आहेत, कारण समीकरण हे संतुलित करायचे आहे मुलांनो. बघा हे दोन्ही कॅन्सल होईल, म्हणजे m राहणार आहे बरोबर 12 मधून 5 गेले तर किती राहतील मुलांनो? बघा 7 राहणार आहेत, पण मोठ्या संख्येच्या समोर वजाचं चिन्ह आहे, म्हणून उत्तर किती आलं आहे? m बरोबर -7 म्हणजे -7 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे मुलांनो. बघा आता 1 वर आपण क्लिक करूया आणि उत्तर आपलं हे अगदी बरोबर आहे मुलांनो. आता बघा नवीन प्रश्न आलेला आहे. चौथा प्रश्न, x अधिक 9 बरोबर 11. तर इथे x ची किंमत आपल्याला शोधायची आहे. तर आपण ही रीत सुद्धा अभ्यासलेली आहे. आपण काय करूया? हे समीकरण संतुलित करूया, म्हणजे x अधिक 9 बरोबर 11. म्हणजे आपण दोन्ही बाजूला काय करूया मुलांना? सांगा तुम्ही. व्हेरी गुड, शाबाश. आपण दोन्ही बाजूंनी 9 हे वजा करूया. हे कॅन्सल होईल, मग इथे x राहील. आणि 11 मधून 9 गेले तर किती राहतील मुलांना? 2 राहणार आहे, म्हणजे उत्तर आपल्याला आलेलं आहे x 2. तर बघा x 2 म्हणजे पर्याय क्रमांक पहिला हे आपलं उत्तर आहे मुलांनो. तर आपण पर्याय क्रमांक पहिलं जे x बरोबर 2 हे उत्तर आहे, म्हणजे लाल वर आपण क्लिक करूया. बघा हे सुद्धा उत्तर आपलं बरोबर आहे मुलांनो. आता प्रश्न बघूया 5वा. n-7 म्हणजे n-7 बरोबर -11. हे उत्तर आलेलं आहे मुलांनो. तर बघा इथे आपण काय करूया? n-7 बरोबर 11. तर इथे n ची किंमत काय येणार आहे मुलांनो? बघा सांगा. अगदी सोपं. काय करूया? शाबाश, दोन्ही बाजूला आपण 7 मिळवायचे आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी करत आहे. हे काय करू मुलांनो? कॅन्सल. व्हेरी गुड. मग इथे n राहील बरोबर 11 मधून 7 गेले किती राहतील? 4 राहतील, पण इथे मोठ्या संख्येचं चिन्ह लिहायचं आहे, म्हणजे n ची किंमत आलेली आहे -4 म्हणजे -4, ऋण 4. तर बघा म्हणजे ऋण 4 म्हणजे पहिलं ऑप्शन हे उत्तर आहे. तर आपण पहिल्या लाल रंगाच्या गिटारवर क्लिक करूया आणि बघा मुलांनो, हे सुद्धा उत्तर तुम्ही बरोबर सांगितलेलं आहे. अभ्यास तुम्ही खूप छान प्रकारे केलेला आहे मुलांनो, म्हणून खेळ सुद्धा खेळण्यात तुम्हाला मजा येत आहे. बघा आता नवीन प्रश्न आपल्या समोर आलेला आहे. जसे जसे उत्तर तुम्ही
बरोबर देणार आहे तसं आपलं उत्तर सुद्धा बरोबर येणार आहेत मुलांनो. तर इथे बघा काय आहे, 8x बरोबर 24. इथे आहे 8x बरोबर 24. तर इथे x म्हणजे किती किंमत येणार आहे मुलांनो ते बघायचं आहे. इथे 4 पर्याय दिलेले आहे. पहिला पर्याय आहे x बरोबर -3, दुसरा पर्याय आहे x बरोबर 4, तिसरा पर्याय आहे x बरोबर 3 आणि चौथा पर्याय आहे x बरोबर -5. तर बघा मुलांनो इथे आपलं 8x बरोबर 24 आहे मुलांनो. म्हणजेच x बरोबर किती येईल, 24 भागिला 8 हे येणार आहे. म्हणजेच 8 1 8, 8 2 16, 8 3 24. म्हणजेच x बरोबर 3 हे उत्तर आलेलं आहे. याला आपण दुसऱ्या रीतीने पण सोडवू शकतो मुलांनो. जसं बघा 8x बरोबर 24. तर आपण दोन्ही बाजूला 8 ने भागूया. तर बघा 8x भागिला 8 बरोबर 24 भागिला 8. आपण काय केलं, दोन्ही बाजूंना 8 ने भागलं. 8 8 हा कॅन्सल होईल. 8 3 24 म्हणजे x बरोबर 3 आलेलं आहे उत्तर आपलं. म्हणजेच आपण पर्याय क्रमांक 3 x बरोबर 3 उत्तर आहे. तर बघा आपण निळ्या रंगाच्या व्हायोलिनवर क्लिक करूया आणि हे उत्तर बरोबर असल्यामुळे मुलगा ते व्हायोलिन वाजवत आहे. आता बघा 7वा प्रश्न बघूया मुलांनो. 7वा प्रश्न काय आहे, 4x बरोबर 52. बघा मागचा जो प्रश्न आहे सारखाच तसा प्रश्न आहे मुलांनो. तर इथे x ची किंमत आपल्याला काढायची आहे. पहिला पर्याय आहे -13 म्हणजे -13, दुसरा पर्याय आहे 13 आणि तिसरा पर्याय 10, चौथा पर्याय 8. तर बघा मुलांनो योग्य पर्याय सांगा तुम्ही, 4 पैकी कोणते योग्य पर्याय आहे. बघा तुम्ही वहीमध्ये सोडवून बघा. x ची किंमत आपल्याला इथे काढायची आहे मुलांनो. तर बघा 4x बरोबर 52. तर x बरोबर किती येईल मुलांनो, असं लिहायचं x बरोबर 52 आहे, 52 आहे. तर x बरोबर 52 भागिला हे खाली येईल 4 म्हणजे 4 ने भागायचं आहे. तर किती उत्तर येईल मुलांनो, 13 1 13, 13 2 26, 13 3 19, 13 52. म्हणजे x बरोबर 13 हे उत्तर येणार आहे मुलांनो. याला आपण असंही सोडवू शकतो, 4x बरोबर 52 म्हणजे दोन्ही बाजूला आपण 4 ने भागूया. तर बघा 4x भागिला 4 बरोबर 52 भागिला 4 करूया. हे 4 1 4 कॅन्सल होईल मुलांनो. मग इथे x राहील आणि इथे बघा 4 ने 54 ला भागल्यावर 13 उत्तर येतं. म्हणजे बघा x ची किंमत किती आली मुलांनो, इथे 13 ही किंमत आलेली आहे. बघा म्हणजे पर्याय क्रमांक दुसरा x बरोबर 13 हे उत्तर आपलं बरोबर आहे. 13च्या समोर कोणता रंग दिसतो, अगदी बरोबर हिरवा, म्हणून हिरव्या रंगाच्या गिटारला वाजवला आहे, क्लिक केला आहे आणि उत्तर बरोबर असल्यामुळे मुलांनी तो गिटार वाजवलेला आहे. बघा आता प्रश्न आलेला आहे 8वा, x अधिक 10 बरोबर 5. तर बघा उत्तर काय येईल, x ची किंमत काय येईल मुलांनो. असे समीकरण आपण सोडवलेले आहेत. 4 पर्याय इथे आपल्याला दिलेले आहेत मुलांनो. पहिला पर्याय आहे -6, दुसरा पर्याय 8, तिसरा पर्याय आहे -5 आणि चौथा पर्याय आहे 7. तर बघा आपल्याला समीकरण कसं दिलेलं आहे, x अधिक 10 बरोबर 5. तर आपण काय करू शकतो, याला दोन्ही बाजूनी आपण काय करूया, -10 करूया. x अधिक 10, तर इथे -10 करूया आणि इथे 5 - 10 करूया. हे दोन्ही कॅन्सल होईल म्हणजे 0 राहील. मग इथे x बरोबर 5 मधून 10 गेले म्हणजे -5. म्हणजेच उत्तर काय आलं, x बरोबर -5 आलेलं आहे. -5 हे उत्तर आलेलं आहे. याला आपण असंही सोडवू शकतो मुलांनो, x अधिक 10 बरोबर 5 आहे. आपण ह्या रीतीने तर सोडवलं आहे मुलांनो. याच्याने पण बघा आपण x बरोबर बघा इथे 5 आहे जशाचे तसे आणि ही संख्या तिकडे जाईल, प्लस आहे तर बरोबरच्या तिकडे गेल्यावर मायनस होते. म्हणजे उत्तर किती येईल, 5 मधून 10 गेले तर -5. उत्तर सारखंच येते मुलांनो. पण आपण ही वाली क्रिया शिकलेलो आहोत, ही पद्धत शिकलेलो आहे की दोन्ही बाजूंना सारखीच क्रिया करायची म्हणजे उत्तर जे येते आणि समीकरण आपलं संतुलित राहते.
म्हणजेच उत्तर आहे -5. तर बघा निळ्या रंगाच्या -5च्या समोर कोणता रंग आहे? व्हेरी गुड, -5च्या समोर निळा रंग आहे. म्हणून आपण निळ्या रंगाच्या गिटारवर क्लिक करूया आणि आपलं हे उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे मुलांनो. बघा आता 9वा प्रश्न आहे, x/6 बरोबर 3. तर बघा x/6 बरोबर 3 आलेला आहे. तर बघा म्हणजे x बरोबर किती येईल? किती उत्तर येणार आहे? sin 3 18 म्हणजे x बरोबर 18 येईल. तिरकस गुणाकार होईल. तर बघा पहिला पर्याय आहे 24, दुसरा पर्याय आहे -18, तिसरा पर्याय आहे -24 म्हणजे -24 आणि चौथा पर्याय आहे 18. तर सांगा मुलांनो काय उत्तर येईल? अगदी बरोबर सांगितलेलं आहे तुम्ही. आपण पर्याय क्रमांक 4 x बरोबर 18 वर क्लिक करूया आणि हे सुद्धा उत्तर आपलं बरोबर आहे. ते तिरकस गुणाकार झालेला आहे. sin 3 18 असं उत्तर आलं. आता बघा शेवटचा प्रश्न राहिलेला आहे 10वा, x - 4 बरोबर 9. तर याचं काय उत्तर येईल मुलांना? x ची किंमत ती आपल्याला काढायची आहे. 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे x बरोबर -13, दुसरा पर्याय आहे x बरोबर 13, तिसरा पर्याय आहे x बरोबर 12 आणि चौथा पर्याय आहे x बरोबर -5. तर बघा मुलांनो काय येणार आहे? अगदी सोपी उत्तर आहे बघा, x - 4 बरोबर 9. कोणती क्रिया करावी लागेल? दोन्ही बाजूला आपल्याला 4 मिळवावे लागतील म्हणजे आपलं उत्तर येईल मुलांनो. तर बघा हे कॅन्सल होईल म्हणजे इथे x राहील बरोबर 9 आणि 4 किती होतात मुलांनो? 13. म्हणजे आपलं उत्तर जे आहे ते आलेलं आहे x बरोबर 13. तर बघा x बरोबर 13 म्हणजे हिरवं बटन आहे 13च्या समोर म्हणजे हिरव्या रंगाच्या गिटारला आपण आता क्लिक करणार आहोत आणि बघूया आपलं उत्तर बरोबर आहे का. बघा मुलांनो हे सुद्धा उत्तर बरोबर आहे आणि नक्कीच मी सगळी उत्तर बरोबर दिली आहे म्हणून आपला खेळ आता इथे संपलेला आहे मुलांनो. आणि ह्या खेळाचा तुम्हाला हे जे प्रकरण आहे समीकरणे याच्यामध्ये समजण्यामध्येच फायदा होणार आहे मुलांनो. तर आज आपण एक परीक्षा द्यायची आहे, छोटीशी परीक्षा द्यायची आहे मुलांनो. कारण परीक्षा का बरं द्यायची आहे? कारण तुमचा अभ्यास सराव खेळ हा एकदम छानपैकी झालेला आहे आणि परीक्षा देताना बघा तुम्हाला खूप मजा येणार आहे. का बरं मजा येणार आहे मुलांनो? कारण आपला अभ्यास जेव्हा झालेला असतो तो परीक्षा आपल्याला सोपी वाटते आणि परीक्षा द्यायला पण आपल्याला छान वाटते. तर बघा आता वेळेचं पण इथे बंधन आहे म्हणजे आपण बघू शकतो की आपली परीक्षा किती वेळामध्ये संपवू शकतो. इथे टायमर आहे, टाइम दिसणार आहे आपल्याला आणि बघा प्रश्न पण आहेत आणि त्याचे 4 पर्याय सुद्धा दिलेले आहेत. तर बघा मुलांनो पहिला प्रश्न आहे 8x बरोबर 24. तर x बरोबर किती? x बरोबर -3, x बरोबर 4, x बरोबर 3 की x बरोबर 5. तर बघा काय उत्तर येणार आहे मुलांनो? 8x बरोबर 24 म्हणजेच x बरोबर, शाबाश मुलांनो, 8 3 24 म्हणजे पर्याय क्रमांक 3 तुम्ही सांगितलेला आहे. तुम्ही सांगितलेल्या पर्यायावरच मी क्लिक करणार आहे मुलांनो आणि आपण शेवटी बघूया आपले किती उत्तर बरोबर आहेत. आणि बघा दुसरा प्रश्न आहे m-5 बरोबर -12 म्हणजेच m-5 बरोबर -12. तर इथे m ची किंमत किती येईल मुलांनो? बघा तुम्ही आपण इथे समीकरण सोडवायला काय करूया? बरोबर आहे मुलांनो सांगा. अगदी 4 पर्याय दिलेले आहेत. कोणता पर्याय बरोबर आहे? आणि आपण खेळामध्ये असे सेम प्रश्न बघितलेले आहेत. काय होणार आहे इथे? बरोबर m-5. काय करू? बरोबर तुम्ही जे सांगत आहे तसं मी करत आहे मुलांना. दोन्ही बाजूंना मी काय ऍड करत आहे? बघा इथे तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी इथे क्रिया करत आहे मुलांनो. दोन्ही बाजूला आपण m-5 आहे, दोन्ही बाजूला 5 आपण ऍड करूया. 5 हे मिळवायचे आहेत. हे कॅन्सल होईल. इथे m राहिलं. m बरोबर 12 तून 5 गेले 7 उत्तर येणार आहे. बरोबर आहे. पण 12 मोठी संख्या आहे त्याच्यासमोर मायनस आहे म्हणून इथे आपलं उत्तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे पहिलं वर क्लिक करणार आहे. आता समोर जाऊया आपण आणि तिसरा प्रश्न बघूया. तुम्ही जे प्रश्न आहेत पटापट आपल्या वहीवर सोडवा आणि मला उत्तर सांगा झटपट. बघा तिसरा प्रश्न आहे 4x बरोबर 52. तर x बरोबर किती? x बरोबर व्हेरी गुड 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला आहे -13, दुसरा पर्याय आहे 13, तिसरा पर्याय आहे 10 आणि चौथा पर्याय आहे 8.
तर अगदी बरोबर तुम्ही उत्तर सांगितलेलं आहे. 13 52 आणि म्हणजे हे जे 4 आहे हे खाली जाईल आणि आपण 4 ने 52 ला डिवाइड करायचं आहे मुलांनो. तर बघा इथे काय उत्तर आलेलं आहे आपलं. आता आपण पुढे वळूया. प्रश्न चौथा बघा मुलांनो. P/4 बरोबर 9/13. तर याचं उत्तर किती येणार आहे मुलांनो. 4 इथे पर्याय दिलेले आहे आपल्याला. काय उत्तर येईल मुलांनो. पहिला पर्याय आहे 25, दुसरा पर्याय आहे 50, तिसरा पर्याय आहे 36 आणि चौथा पर्याय आहे 36/13. तर बघा वहीमध्ये तुम्ही सोडवून मला सांगा उत्तर. इथे बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल. काय उत्तर येणार आहे. बरोबर आहे 9×4 36, 36 बरोबर सांगितलेलं आहे. म्हणजेच तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी चौथ्या पर्यायावर क्लिक करत आहे, कारण इथे 13p बरोबर 9×4 36, तर p बरोबर 36/13 हे उत्तर येणार आहे. आता आपण पुढे वळूया आणि पाचवा प्रश्न बघा. अतिशय सोपी आहे. x + 10 बरोबर 5. x + 10 बरोबर 5. तर x बरोबर किती होणार आहे मुलांनो. बघा पहिला पर्याय आहे -6, दुसरा आहे 8, तिसरा पर्याय आहे -5 आणि चौथा पर्याय आहे 7. तर मुलांनो तुम्ही सांगा आपण कोणत्या पर्यायावर क्लिक करायचं. तुम्ही सांगितल्याप्रमाणे पर्याय 3 वर क्लिक केलेला आहे, कारण तुम्ही म्हटलं की x हे 10 आहे हे इकडे जातील म्हणजे याचा चिन्ह बदलेल आणि आपण त्याही पद्धतीने सोडू शकतो, किंवा आपण दोन्ही मध्ये आपण 10 हे वजा करायचे आहेत. वजा केल्यावर हे कट होणार आहे आणि इथे 5 + 10 केल्यावर उत्तर काय येणार आहे. -5. आता आपण समोर वळूया. बघा हा पण अतिशय सोपी प्रश्न आहे. x बरोबर किती. इथे x/6 बरोबर 3. तर x बरोबर बघा पहिला पर्याय आहे 24, दुसरा पर्याय आहे -18, तिसरा पर्याय आहे -24 आणि चौथा पर्याय आहे 18. तर मुलांनो योग्य पर्याय तुम्ही सांगा. तुम्ही सांगितल्याप्रमाणे पर्याय 4 वर क्लिक केलेला आहे आणि आता पुढे जाऊया. बघा आता 7वा प्रश्न आहे. 7वा प्रश्न बघा. x - 4 बरोबर 9 येणार आहे. तर x ची किंमत किती येईल मुलांनो. अगदी बरोबर तुम्ही सांगितलेलं आहे. पर्याय क्रमांक 3. म्हणून मी 3 येणार आहे की 2 येणार आहे. बघा तुम्ही सांगितलेलं आहे पर्याय क्रमांक 2, म्हणून मी 2 वर क्लिक करते, कारण हे कसं येणार आहे बघा. आपण याच्यामध्ये दोन्ही साईडला काय करूया. हे कट होईल. इथे x राहणार आहे. x बरोबर 9 आणि 4 10 11 12 13. म्हणजेच तुम्ही सांगितलेलं उत्तर बरोबर आहे मुलांनो. आता पुढे वळूया. n-7 बरोबर -11. म्हणजे बघा n - 7 बरोबर -11 हा प्रश्न आहे. तर इथे n ची किंमत मुलांनो काय येणार आहे बघूया आपण. इथे काय करूया आपण. बरोबर दोन्ही बाजूला आपण 7 मिळवायचे आहेत. म्हणजेच काय होईल. बरोबर आहे मुलांनो उत्तर पहिला आहे -4, दुसरा आहे n बरोबर 4, तिसरा आहे n बरोबर 2 आणि चौथा आहे n बरोबर -3. तर काय उत्तर येणार आहे मुलांनो. तुम्ही सांगितलेलं आहे -4. म्हणजे बघा तुम्ही सांगितलं आहे की आपण दोन्ही बाजूला इथे 7 मिळवायचे आहेत. हे कट होईल. इथे n राहील. n बरोबर 11 मधून 7 गेले म्हणजे 8 9 10 11 4 राहणार आहे. मोठ्या संख्येचा चिन्ह इथे देऊया. म्हणून इथे पर्याय क्रमांक 1 तुम्ही जो सांगितलाय तो अगदी बरोबर आहे. आता 9वा प्रश्न बघूया. 9वा प्रश्न काय आहे. x + 9 बरोबर 11. हेही सोपीच प्रश्न आहे मुलांनो. काय येणार आहे x ची किंमत. x बरोबर 2, x बरोबर -2 की x बरोबर 3 की x बरोबर -3 येणार आहे. बघा तुम्ही सांगितलेला x बरोबर 2. बघूया आपण x बरोबर 2 वर मी क्लिक करते आणि तुम्ही सांगितलेलं उत्तर बरोबर आहे का आपण बघूया. इथे सुद्धा आपण काय करूया. दोन्ही बाजूला 9 हे वजा करूया, म्हणजे हे कट होईल. 0 येईल. x बरोबर 11 तून 9 गेले तर 2 राहणार आहे. म्हणजे तुम्ही सांगितलेलं उत्तर बरोबर आहे. आता बघा हा शेवटचा प्रश्न आहे मुलांनो परीक्षेचा. आणि बघा y बरोबर 5 + 1. एकदम सोपे प्रश्न विचारलेला आहे. तर 5 + 1 बरोबर. तर पहिला पर्याय आहे -6, दुसरा पर्याय आहे 6, तिसरा पर्याय आहे 5 आणि चौथा पर्याय आहे -5. तर बघा आपण
पर्याय क्रमांक 2 वर क्लिक करूया. 5 अधिक 1 6. आणि बघा इथे परीक्षा आपली मुलांनो समाप्त झालेली आहे, म्हणून आपण समाप्त वर क्लिक करूया. बघा आता इथे आपल्याला 15 मिनिटं 37 सेकंद लागलेले आहे आणि जो प्रश्न आहे 10 प्रश्न आहेत आणि सोडवलेले प्रश्न सुद्धा मुलांनो इथे 10 आहेत. एकही आपले उत्तर चुकलेले नाही आहेत. बघा इथे थोडा वेळ जास्त यासाठी लागतो कारण मी प्रश्न वाचते आणि त्याच्यानंतर तुम्हाला सोडवायला थोडा वेळ होतो. तुम्ही स्वतः सोडवाल, वारंवार सराव कराल तर तुमचा जो हा परीक्षा सोडवायचा वेळ आहे तो कमी होणार आहे मुलांनो. आणि शाबाश मुलांनो, कॉंग्रॅच्युलेशन. तुम्ही बघा खूप छान उत्तमरित्या परीक्षा दिलेली आहे. आणि इथे आपल्या जी प्रकरण 10 आहे समीकरणे याची परीक्षा संपलेली आहे.